सांगलीचा तिढा सुटेना, मवियात एकमत होईना, चंद्रहार पाटलांसोबत एनसीपी काँग्रेसच जुळेना. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा वाढत चाललाय. 7 मे रोजी इथे मतदान होणार आहे, परंतु अद्याप मवियातील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाही. त्यात चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज आहेत. काँग्रेसच्या बैठकीवर नेत्यांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली, त्यामुळे सांगलीचा तिढा सुटेना, मवियात एकमत होईना अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणतात की सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तिथे आजही स्थानिक स्वराज्य संस्था, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद सगळीकडे काँग्रेसची ताकद आहे. राष्ट्रवादीची सुद्धा ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला द्यावी असा आमचा आग्रह होता. ठाकरेंनी उमेदवार जाहीर करण्याअगोदर आमची मते घेतली असती तर योग्य ठरलं असतं. सांगली काँग्रेसला मिळावी हा आमचा हट्ट आहे. सांगलीबाबत जो काही निर्णय असेल तो महाविकास आघाडीने एकत्रितपणे जाहीर करावा. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बैठकीला जाणं मला योग्य वाटत नाही, म्हणून मी गेलो नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सांगलीत आज काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे. गेल्या 6-7 महिन्यांपासून विशाल पाटील तयारी करतायत, त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी आमची इच्छा आहे. काँग्रेस नेत्यांच्या भावना आम्हाला माहिती आहेत. जिल्हा काँग्रेसचा हे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा निर्णय होता जेव्हा ठाकरे गटाने ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अद्यापही सर्वांच्या चर्चेने इथला उमेदवार जाहीर करावा. 1 महिना बाकी आहे. काँग्रेस नेते आणि मविया संयुक्तपणे निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत सांगलीची जागेच्या बाबतीत आम्हाला आशा आहे की किती दिवसात हा निर्णय द्यायचा हे पक्षश्रेष्ठींनी ठरवायचं आहे. 7 मेला मतदान आहे. 5 मे रोजी प्रचार थांबेल. आता महायुतीकडून उमेदवार जाहीर होऊन प्रचार सुरू झाला आहे, अशी आठवण विश्वजित कदम यांनी करून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.